रुचक राशीच्या मंडळींनो, तुमची पण रुचक रास आहे का? मग आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी. मंडळींनो, उद्या म्हणजे 10 जुलै 2026 शुक्रवारचा हा सूर्योदय तुमच्या आयुष्यात एक असं रहस्य घेऊन येत आहे ज्याची कल्पना कदाचित तुम्ही तुमच्या स्वप्नातही केली नसेल. उद्या तुमच्या अवतीभोवती काही अशा अद्भुत घटना घडण्याचे संकेत मिळत आहेत ज्या तुम्हाला क्षणभर थांबून विचार करायला भाग पाडतील. प्रत्येक दिवसापासून मनात साठलेला तो एक कठीण प्रश्न, ते एक गूढ ज्याचं उत्तर शोधण्यासाठी तुम्ही जंग पछाडलं, उद्या अचानक अगदी अनपेक्षितपणे तुमच्यासमोर उलगणार आहे. उद्या तुमच्या पाठीवर पडलेला तो अदृश्य हात नेमका कोणाचा आहे? जेव्हा सगळे रस्ते बंद झाले असं वाटत होतं, जेव्हा निराशाने तुम्हाला चारही बाजूने घेरलं होतं, तेव्हा अचानक निर्माण झालेली ती नवी वाट कुठून आली? कुणी दाखवला तो प्रकाश? उद्या तुमच्या पाठीची साक्षात महाराष्ट्राची कुलस्वामिनी 3.5 शक्तिपीठाची ऊर्जा उभी ठेवणार आहे. ती तुळजापूरची भवानी माता आहे, माहूरगडची रेणुका माता आहे, कोल्हापूरची अंबाबाई, महालक्ष्मी, वणीची सप्तशृंगी माता आहे की कार्ल्याची एकवीर आई आहे? यापैकी कोणती शक्ती उद्या तुमच्या संकटाची निवारण करणार आहे? असं काय घडणार आहे जे थेट तुमच्या आत्म्याला स्पर्श करणार आहे? हा केवळ कॅलेंडरमधला एक साधा दिवस नाही, तर तुमच्या आयुष्यातील एका नव्या अध्यायाची नांदी ठरू शकते. पण थांबा जरा, घाई करू नका. हा चमत्कार नेमका कधी घडणार आहे? दुपारी की संध्याकाळी की रात्रीच्या त्या शांत पहारात? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला काळाच्या गर्भात दडलेले काही रहस्य आणि ग्रहाची ती चक्रव्यूह रचना आधी समजून घ्यावी लागेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहताना तुम्हाला स्वतःच्या आयुष्यातील अनेक अनुत्तरित प्रश्नाची उत्तरे मिळतील, ज्यातील हा माझा शब्द आहे. मंडळींनो, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कुळाचं रक्षण करणाऱ्या तुमच्या कुलदेवतेचं नाव कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि हो मंडळी, सबस्क्राईब केलं, कमेंट पण केले तर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे जेव्हा कधी मी रुचक राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळी, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आत्ता विचार करा, उद्या शुक्रवारच का? ब्रह्मांडात जेव्हा जेव्हा शुक्रवारची पाठ होते तेव्हा रुचक राशीच्या व्यक्तींच्या संपूर्ण शरीरात, त्यांच्या ऊर्जाचक्रात एक वेगळी स्पंदनं निर्माण होऊ लागतात. शुक्रवार हा आदिशक्तीचा, भगवतीचा आणि कुलदेवतेचा पवित्र दिवस. कुलदेवी म्हणजे संपूर्ण कुळाचं रक्षण करणारी, अंधाराकडून प्रकाश नेणारी माऊली. तुमच्या जीवनातील निराशाचे ढग बाजूला सावरून आशेचा किरण दाखवणारा हा अत्यंत पवित्र दिवस आहे. आपल्याला शास्त्रात शुक्रवार हा महालक्ष्मी आणि आदिमायेच्या उपासनेसाठी सर्वश्रेष्ठ मानला गेला आहे. उद्याच्या दिवशी निसर्गात एक विशेष आक्रमक ऊर्जा कार्यरत असते, जिथे तुमच्या राशीच्या लहरीशी मॅच होते. जर तुम्ही भूतकाळ डोकून पाहिलं मंडळींनो, जर तुम्ही भूतकाळ डोकून पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की तुमच्या आयुष्यातील अनेक मोठे सकारात्मक आणि दिशा बदलणारे निर्णय हे शुक्रवारच्या आसपासच घेतले असतात, किंवा त्या दिवशी काहीतरी चांगलं घडलेलं असतं. उद्याचा हा शुक्रवार तुमच्यासाठी केवळ एक दिवसापुरता मर्यादित नाही, तर तो तुमच्या मानसिक आध्यात्मिक प्रगतीचा पाया ठरू शकतो. पण या दिवसाचे महत्त्व केवळ आध्यात्मिक नाही, तर खगोलीय घटनेही उद्या अंतरात काही मोठे उलथापालथ होत आहे, ज्याचा थेट परिणाम तुमच्या दैनंदिन जीवनावर होणार आहे. रुचक राशीचा ग्रहाचा प्रभाव. रुचक राशीच्या जातकांनो, तुमची राशी हा स्वामी स्वतः शक्ती आणि पराक्रमीचा कारक असलेला मंगळ देव आहे. याचा अर्थ असा की तुमच्या रक्तामध्ये, तुमच्या विचारसरणीमध्ये एक अथंग ऊर्जा, धाडस आहे. कधी हार मानण्याची प्रवृत्ती जन्मातच ठासून भरली आहे. आणि उद्या या शुक्रवारच्या ऊर्जेला कुलदेवतेच्या आशीर्वादाची आणि शुक्र ग्रहाची अद्भुत साथ लाभत आहे. शुक्र हा सुख, समृद्धी, ऐश्वर्य आणि भाग्याचा कारक मानला जातो. जेव्हा या शक्तीची कृपादृष्टी तुमच्यावर असते तेव्हा अशक्य वाटणाऱ्या गोष्टी अत्यंत सहजरित्याने घडून येतात. उद्या तुमच्या राशीवर शुक्र आणि मंगळाचा हा प्रभाव अत्यंत संत पण अतिशय खोलवर जाणवणार असेल. उद्या तुम्हाला जाणवेल की तुमच्या बोलण्यात एक वेगळीच आली आहे. जे लोक कालपर्यंत तुमच्याकडे दुर्लक्षित करीत होती तेच लोक आज तुमच्या सल्ल्याचा आदर करतील. उद्या तुमच्या बुद्धीला एक वेगळीच धार येईल. कधी कधी आपल्याला वाटतं ना की मी एवढं सगळ्याचं चांगलं करते,
पण मला बदल्यात काय मिळतं? हा प्रश्न रुचक राशीच्या लोकांच्या मनात नेहमी असतो, कारण लोक अनेकदा तुमच्या भावनेचा गैरफायदा घेतात. उद्याचा हा ग्रहाचा प्रभाव तुम्हाला या मानसिकतेतून बाहेर काढेल. जुन्या चुकांमधून शिकून भूतकाळातील जखमांवर फुंकर घालून पुढे जाण्याची प्रेरणा तुम्हाला उद्या मिळणार आहे. उद्या मंडळीनं तुमची निर्णय क्षमता उद्या इतकी अचूक असेल की एखादी गुंतीची समस्या तुम्ही चुटकीसारखी सोडवू शकाल. परंतु ही शक्ती केवळ तुम्हाला विचार करायला लावणार नाही, तर उद्याच्या विशिष्ट ग्रहयोगामुळे कृतीत अशी उतरणार आहे हे पाहणं अत्यंत रंजक ठरेल. उद्या आकाशात ग्रह आणि तारेची एक अद्भुत आणि अत्यंत दुर्मिळ रचना तयार होत आहे. चंद्र, तुमचा राशीस्वामी मंगळ आणि सुखकर्ता शुक्र यांच्यातील परस्पर संबंधामुळे उद्या एक अत्यंत शुभ आणि अनुकूल काळ निर्माण होत आहे. हा योग तुमच्या मनाला प्रचंड शांती आणि बुद्धीला कमलेची अचूकता देणारा ठरेल. जेव्हा आकाशात असे ग्रहयोग तयार होतात तेव्हा त्याचा थेट परिणाम आपल्या शरीरातील चक्रांवर होत असतो. उद्या तुमच्या कुंडलीतील भाग्यस्थान आणि कर्मस्थान एका सरळ रेषेत येत असल्याचे संकेत मिळत आहेत. याचा अर्थ असा की तुम्ही घेतलेले कष्ट आता वाया जाणार नाहीत. बऱ्याच दिवसापासून ज्या कामासाठी तुम्ही पायपिटा करत होतात ते कामाला उद्या अचानक गती मिळण्याची शक्यता निर्माण होईल. हा ग्रहयोग तुम्हाला केवळ आर्थिक लाभ देणार नाही, तर समाजात मानसन्मान मिळवून देण्यासाठी पूरक ठरेल. पण या ग्रहयोगाच्या जोडीलाच उद्या एक विशिष्ट नक्षत्राचा प्रभाव तुमच्यावर पडत आहे, अत्यंत गूढ आहे. मंडळींनो, उद्या दिवसभर ज्या नक्षत्राचा पगडा आहे ते नक्षत्र रुचक राशीच्या भाव विश्वाला अधिक मजबूत करणार आहे. या विशिष्ट नक्षत्राच्या प्रभावामुळे उद्या तुमच्या अंत पेरण्याची क्षमता, ज्याला आपण म्हणतो, ती अत्यंत तीव्र असेल. रुचक राशीमध्ये उपजी शोधक नजर असते, पण उद्या तुम्हाला आधीच काही गोष्टींचा सुगावा लागेल. मंडळींनो, उद्या अचानक तुम्हाला एखाद्या व्यक्तीची आठवण येईल आणि काही वेळातच त्या व्यक्तीचा फोन येईल किंवा ती व्यक्ती प्रत्यक्षात तुमच्या समोर येईल. जर तुम्हाला एखाद्या कामाबद्दल किंवा व्यक्तीबद्दल मनात शंका वाटली तर त्या शंकेकडे दुर्लक्षित अजिबात करू नका. मंडळींनो, तर त्या शंकेकडे तुम्हाला दुर्लक्षित करायचंच नाही. तुमचं मन उद्या तुम्हाला जे सांगेल ते अगदी योग्य असेल, कारण उद्या निसर्ग स्वतः तुम्हाला वेगवेगळ्या संकेताच्या माध्यमातून सावध करण्याचा किंवा योग्य वाट दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. कधी कधी आपल्याला आतून आवाज येतो, हे काम करू नको, या व्यक्तीवर विश्वास ठेवू नको. उद्या त्या अंतर आत्म्याचा आवाज खूप मजबूत असेल. नक्षत्राचे गूढ संकेत तुम्हाला थेट एका महाशक्तीशी असे जोडतात की आता आपण पाहूया. वृश्चिक राशीच्या मंडळींनो, तुमच्या आयुष्यात कुलदेवताच्या आणि कुलदेवीच्या तत्वाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही संकटात सापडता, जेव्हा तुम्हाला वाटतं की आता कुणीच मदतीला येणार नाही किंवा मदत करत नाही, तेव्हा तुमच्या कुलदेवतेचे, कुलस्वामीचे नाव घेतात. तुमच्या मनाला एक अनामिका शक्ती मिळते. उद्याच्या दिवशी साक्षात 3.5 शक्तिपीठाचे आणि तुमच्या कुलदेवीचे अदृश्य आशीर्वाद तुमच्या पाठीशी असणार आहे. ती तुळजापूरची भवानी माता असो, माहूरगडची रेणुका माता असो, कोल्हापूरची अंबाबाई महालक्ष्मी असो, वनेची सप्तशृंगी माता असो किंवा कार्ल्याची एकवीरा आई असो, या सर्व शक्तिपीठाची अनन्यसाधारण कृपा उद्या तुमच्या कुळावर बसणार आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, उभी आहे, हा निसर्गाचा शब्द उद्या तुमच्या आयुष्यात प्रत्यक्षात उतरणारा दिसेल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थांचा हा शब्द देखील तुमच्या आयुष्यामध्ये देखील उतरणार आहे. उद्या तुमच्यावर येणारे सर्व संकटे अंगावर घेऊन जाण्याचे संकेत आहेत. कारण मंडळींनो, कुलरायाची आणि आदिमाईची माऊलीसारखी सावली तुमच्यावर आहे. जेव्हा तुम्हाला वाटलं की आता पुढे काय करावं, कोणता रस्ता निवडावा, तेव्हा शांत बसून डोळे बंद करा आणि तुमच्या कुलदेवीचे स्मरण करा. तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर आपोआप मिळेल. तुमच्या भक्तीची आणि तुमच्या सुबेरीची परीक्षा आता संपत आली असून उद्याचा दिवस तुम्हाला त्याचा गोड पाझर दाखवू शकतो. उद्याची पहाट एका वेगळ्या चैतन्याने आणि उत्साहाने सुरू होईल. मनात साठलेले मरगळ दोरून काहीतरी नवीन करण्याची तीव्र इच्छा होईल. उद्या सकाळच्या वेळी घरात किंवा कामाच्या ठिकाणी अत्यंत प्रसन्न वातावरण राहण्याची शक्यता आहे. एखादी चांगली बातमी कानावर पडल्याने सकाळचा चहा अधिक गोड वाटेल. दुपारच्या वेळी तुम्हाला काही महत्त्वाचे आणि धाडसी निर्णय घ्यावे लागू शकतात. या काळात अचानक एखादा जुना मित्राची किंवा जुने मैत्रिणीची, ओळखीची व्यक्तीची भेट होण्याचा योग येईल. या भेटीमुळे तुमच्या जुन्या आठवणी उजळत्याल तर मिळेलच,
पण तुमच्या एखाद्या रेंगाळलेल्या कामाला नवीन दिशा मिळेल. संध्याकाळचा काळ थोडा भावनिक असू शकतो. दिवसभराच्या धावपळीनंतर तुम्हाला एकांताची गरज भासेल. निसर्गाच्या सानिध्यात किंवा देवासमोर, कुलदेवतेच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर शांत बसणं तुम्हाला आवडेल. कुटुंबासोबत घालवलेला वेळ मनाला आभारी देईल. मंडळींनो, रात्रीच्या वेळी मन शांत आणि विचारशील बनेल. उद्या रात्री तुम्हाला गाढ आणि शांत झोप लागण्याची शक्यता असून स्वप्नातही काही सकारात्मक आणि भविष्यातील मार्ग दाखवणारे संकेत मिळण्याचा योग आहे. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी उद्याचा दिवस संमिश्र पण अत्यंत सकारात्मक परिणामाचा असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कष्टाची आणि प्रामाणिकपणाचे कौतुक होण्याची शक्यता आहे. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर बारीक लक्ष ठेवून आहेत, त्यामुळे उद्या पूर्ण निष्ठेने आणि शांतीने काम करा. सहकार्याचे उत्तम सहकार्य लाभेल, ज्यामुळे कठीण कामही सोपे होतील. जर तुम्ही कित्येक दिवसापासून नोकरी बदलण्याचा विचार करत असाल, नवीन संधीच्या शोधात असाल, तर उद्या त्या दृष्टीने काही पूरक संकेत मिळा किंवा चांगल्या ऑफर मिळण्याची योग येऊ शकतात. उद्या कामाच्या ठिकाणी कोणाशी वाद घालणं टाळा, कारण तुमचे कामच उद्या तुमच्या शत्रूंना चोख उत्तर देणार आहे. मंडळींनो, व्यावसायिकांसाठी उद्याचा दिवस प्रगतीचा मार्ग मोकळा करणारा ठरू शकतो. जुने रखडलेले किंवा अडकलेले व्यवहार उद्या अचानक पुढे सरकतील. ग्राहकांशी संवाद साधताना अत्यंत नम्रता आणि संयम ठेवा, कारण उद्या तुमचे गोड शब्दच तुमच्या व्यवसायात मोठी वाढ करणार आहे. नवीन भागीदारी किंवा व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी उद्या शुक्रवार अनुकूल काळ आहे. मात्र कोणत्याही करारावर सही करताना कागदपत्राची पूर्तता व्यवस्थित तपासून घ्या. बाजारातील तुमचे पद उद्या वाढणार असून नवीन धन लाभाची मार्गे खुले होण्याचे संकेत मिळत आहेत. उद्या तुमची आर्थिक स्थिती स्थिर आणि मजबूत होण्याची शक्यता आहे, कारण उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याचे सुंदर संकेत मिळत ग्रहदशा दाखवत आहे. विनाकारण होणाऱ्या अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणं उद्या अत्यंत गरजेचं आहे. पैशाचे नियोजन योग्य पद्धतीने केल्यास भविष्यातील अनेक चिंता दूर होतील. उद्या धनसंचय करण्याकडे म्हणजेच बचत करण्याकडे तुमचा कल वाढेल. जर तुम्ही कोणाला कर्ज दिलं असेल तर ते पैसे परत मिळण्याची शक्यता उद्या निर्माण होऊ शकते, ज्यामुळे तुमची आर्थिक अडचण दूर होईल. अचानक धनलाभाची शक्यता. वृश्चिक राशीच्या काही भाग्यवान जातकांना उद्या अचानक धनलाभाचा योग येऊ शकतो. हा लाभ लॉटरी किंवा जुगार यातून नाही. मंडळींनो, हा लाभ लॉटरी किंवा जुगार यातून नाही, तर जुने दिलेले पैसे अचानक परत मिळणे किंवा एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून अचानक मोठा फायदा होणे अशा स्वरूपात घडू शकतो. कदाचित वडिलांकडून किंवा पूर्वजांच्या संपत्तीतून एखादा फायदा मिळण्याचे संकेत आहेत. हा लाभ जरी खूप मोठा नसला तरी तुमच्या ऐन वेळेच्या गरजेला नक्कीच उपयोगी पडेल आणि तुमच्या मनावरचा ताण हलका करेल. कौटुंबिक वातावरण अत्यंत आनंदी, समाधानी आणि सकारात्मक राहील. घरातील सदस्यांमध्ये परस्पर साम्राज्य आणि प्रेम दिसून येईल. आई वडिलांचे आशीर्वाद, कुलदेवतेची कृपा उद्या तुमच्या पाठीशी ढाल बनून उभी राहतील. मुलांच्या प्रगतीचे किंवा त्यांच्या यशाची एखादी चांगली बातमी समजल्यामुळे घरातील वातावरण अधिकच उत्साही आणि आनंद होईल. मंडळींनो, बऱ्याच दिवसानंतर कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र बसून जुन्या आठवणींना उजाळा देतील. कुटुंबासोबत वेळ घालवणे तुमचा मानसिक ताण पूर्णपणे नाहीसा होईल. वैवाहिक जीवनात उद्या कमलेची मधुरता आणि जवळीक पाहायला मिळेल. तुमच्या जोडीदाराच्या संवेदनशीलता आणि तुमच्यावरील प्रेम उद्या तुम्हाला लाभावेल. दोघे मिळून भविष्यातील काही महत्त्वाच्या कौटुंबिक नियोजनावर किंवा आर्थिक गुंतवणुकीवर चर्चा कराल. एकमेकांबद्दलचा आदर वाढेल. जर काही जुने मतभेद किंवा गैरसमज असतील तर ते उद्या संवादाच्या माध्यमातून अत्यंत सहजरित्याने मिटवण्याची शक्यता आहे. उद्या जोडीदार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, ज्यामुळे तुम्हाला मानसिक सुरक्षता लाभेल. प्रेमसंबंधामध्ये उद्याचा दिवस जवळीक आणि विश्वास वाढणारा असेल. तर जर तुमच्या कामातील गुप्त भावना जोडीदारापर्यंत योग्यरीतीने पोहोचतील आणि त्यांना त्यांचा आदर वाटेल, एकमेकांवरील विश्वास अधिक रूढ होईल. जर तुमच्या रिलेशनशिपमध्ये म्हणजे तुमच्या प्रेमसंबंधामध्ये असाल आणि लग्नाचे विचार करत असाल तर उद्या या विषयावर जोडीदाराशी बोलण्यासाठी अनुकूल काळ आहे. उद्याचा दिवस एकमेकांना समजून घेण्यासाठी आणि जुन्या कडू गोष्टी विसरून एका नवीन उत्साहाने पुढे जाण्यासाठी अत्यंत उत्तम आहे. विद्यार्थ्यांसाठी उद्याचा दिवस एकाग्रता आणि बुद्धी क्षमता वाढवणारा ठरेल. अभ्यासात मन लागेल आणि कठीण वाटणारे विषय उद्या सहज समाजातील कुलदेवचे स्मरण करून अभ्यासाला बसल्यास गुरुजींचे, शिक्षकांचे किंवा मोठ्या भावांचे योग्य मार्गदर्शन लाभल्यामुळे मनातील करिअरबद्दलचा संभ्रम दूर होईल.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या वृश्चिक राशीच्या विद्यार्थ्यांना उद्या एखादी सुवार्ता किंवा आशेचा किरण मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. कष्टाला उद्या नशिबाची योग्य ती साथ नक्कीच लाभेल. महिलांसाठी, वृश्चिक राशीच्या महिलांसाठी उद्याचा दिवस आत्मसन्मान आणि आदर वाढवणारा असेल. समाजात किंवा कुटुंबात तुमच्या कर्तृत्वाला दाद मिळेल. घरातील किंवा कामाच्या ठिकाणाच्या मोठ्या जबाबदाऱ्या तुम्ही अत्यंत ललिया आणि हस्तमुखाने पार पाडाल. साक्षात कुलदेवतेचे रूप असलेल्या भगिनींना, ताईंना उद्या देवीचा आशीर्वाद लाभेल. स्वतःच्या आरोग्याकडे आणि आवडीनिवडीकडे अजिबात दुर्लक्षित करू नका. उद्या स्वतःसाठी थोडा का होईना वेळ नक्की काढा. वाचन करणं किंवा छंद जोपासणं तुमच्या मानसिक शांततेसाठी खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला उद्या माहेरकडून काही गोड बातमी मिळण्याचे संकेत देखील मिळत आहे. मंडळींनो, ज्येष्ठ नागरिकांसाठी उद्या आपल्या आरोग्याची आणि आहाराची विशेष काळजी घ्यावी. जुन्या काही शारीरिक व्याधीपासून उद्या काही प्रमाणात आराम मिळण्याची शक्यता आहे. आध्यात्मिकाकडे, देवाचे नामस्मरण करणं आणि कुलदेवतेच्या भक्तीकडे कल वाढवणं, नातवंडांसोबत वेळ घालवणं मन अत्यंत प्रसन्न आणि हलकं राहील. कोणत्याही जुन्या कौटुंबिक चिंतेचा विचार करत बसू नका. उद्याचा दिवस शांततेत, समाधानात आणि विठ्ठल रुक्मिणीच्या किंवा आपल्या कुलस्वामिनीच्या चरणी व्यतीत करा. एकूणच आरोग्य चांगलं आणि उत्साहवर्धक राहण्याची शक्यता आहे. मात्र खाण्यापिण्याच्या सवयीवर थोडे नियंत्रण ठेवणे देखील गरजेचं आहे. तळलेले, अति तिखट किंवा बाहेरील अन्न खाणं उद्या पूर्णपणे टाळावे, कारण अपचनाचा किंवा पोटाचा त्रास होऊ शकतो. सकाळी लवकर उठून प्राणायाम, योगासने किंवा हलका व्यायाम केल्यास दिवसभर शरीरात एक वेगळीच ऊर्जा टिकून राहील. मानसिक आरोग्याकडे उद्या काही वेळा ध्यान धारण करणं अत्यंत उपयुक्त ठरेल. उद्या शक्यतो लांबीचे किंवा अनयोजित मंडळींना उद्या लांबीचे किंवा अनयोजित प्रवास टाळावेत. जर प्रवास करणं अत्यंत गरजेचं आणि अपरिहार्य असेल तर वाहने चालवताना पूर्ण लक्ष रस्त्यावर ठेवे. सावकाश चालावीत. प्रवासादरम्यान घाई गडबड किंवा घाईत निर्णय घेणं नुकसानकारक ठरू शकतं. छोट्या अंतराचा कुलदेवतेच्या देवदर्शनाचा किंवा कुटुंबासोबतचा प्रवास सुखकर आणि मनाला आनंद देणारा होण्याची शक्यता आहे. प्रवासाला निघताना कुलदेवतेच्या मंत्राचा किंवा जयकाराचा जप आवश्यक करा. जर तुमची काही न्यायालयीन, कायदेशीर किंवा शासकीय कामे बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असतील तर उद्या त्यामध्ये काही अशी सकर्मक प्रगती पाहायला मिळू शकते. सरकारी अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभण्याची शक्यता आहे. उद्या कामासाठी बाहेर पडताना आवश्यक ती सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक ठेवा, जेणेकरून वेळेवर कामात कोणताही अडथळा किंवा खोळंबा येणार नाही. संयम ठेवा. न्यायदेवताचे संकेत तुमच्या बाजूने झुकवू शकतात. गुंतवणूक करण्यासाठी उद्याचा दिवस अत्यंत विचारपूर्वक आणि सावधपणे पावले टाकण्याचा आहे. कोणाशी सांगण्यावरून किंवा घाईघाईत घेतलेले निर्णय अधिक अंगलट येऊ शकतात. दीर्घकालीन गुंतवणुकीचा जसे की जमीन किंवा सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करा. शेअर बाजार किंवा सट्टा बाजारापासून उद्या दूर राहिले तरी बरेच. तज्ज्ञाचा किंवा घरातील मोठ्या व्यक्तीचा सल्ला घेतल्याशिवाय कोणत्याही नवीन आणि अनभिज्ञ योजनेत आपले कष्टाचे पैसे गुंतवू नका. मित्रांचे आणि नातेवाईकांचे सहकार्य उद्या तुम्हाला खूप मोठे मानसिक बळ देईल. कठीण प्रसंगी किंवा संभ्रमाच्या वेळी एखादा जुना आणि सच्चा मित्र तुमच्या मदतीला धावून यायची शक्यता आहे. नातेवाईकांसोबतचे जुने ताणलेले संबंध उद्या सुधारतील. त्यांच्या मनातील तुमच्याबद्दलचा गैरसमज दूर होईल. एखादा कौटुंबिक सोहळ्याचे किंवा एकत्र नियोजनाचे नियोजन उद्या तुमच्या पुढाकाराने होऊ शकते. उद्या तुम्हाला एखादा धार्मिक कार्यक्रमात देवीच्या आरतीत सहभागी होण्याची अचानक संधी मिळणे, दारात गाय येणे किंवा घरात अचानक सुवास किंवा कापूर किंवा अगरबत्तीचा प्रसन्न वातावरणाचा अनुभव हे तुमच्यासाठी अत्यंत शुभ संकेत असतील. याचा अर्थ असा नाही तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन साक्षात कुलदेवतेचा प्रवेश होत आहे. हे संकेत मनाला प्रफुल्लित करतील. दिवसभरात जर तुमच्या हातून वारंवार काचेचे वस्तू किंवा अन्नपदार्थ सुटून खाली पडत असतील किंवा विनाकारण मनात एकात्मिका किंवा भीती आणि अव्यवस्था दाटून येत असेल तर तो एक सकर्मतेचा संकेत समजाव. अशावेळी घाबरून न जाता किंवा चिडचिड न करता शांत राहावे आणि कुलस्वामिनीचं नामस्मरण जप करावे. उद्या कुलस्वामिनी माऊलीला मंडळींना उद्या तुमच्या कुलदेवताला एखादा लहान सहान बालकाच्या निष्पाप हास्यातून किंवा एखाद्या गरजू स्त्रीच्या वृद्धेच्या आशीर्वादाच्या माध्यमातून मदत पाठवू शकतात. उद्या तुमच्या दारात आलेला कोणताही गरजू किंवा एखादी गरीब व्यक्तीला किंवा प्राण्याला रिकाम्या हाताने किंवा उपाशीपोटी परत पाठवू नका. त्यांना दिलेली मदत ही थेट जगदंबेच्या चरणी अर्पण होईल आणि त्यांचं जे फळ आहे तर ते तुम्हाला उद्या नक्की मिळेल. उद्या तुम्हाला
कोणाशी विनाकारण वाद घालू नका. विशेषतः स्वतःच्या अहंकारीपुटी किंवा रागाच्या भरात कोणाचे अपमान करू नका. कोणाबद्दल मनात कटुरता, मत्सर किंवा दोष बाळगू नका. आळस पूर्णपणे सोडा आणि आळसामुळे उद्या हाताशी आलेली एक सुवर्ण संधी निसटण्याची शक्यता आहे. वेळेचे महत्त्व आणि ओळखा. मंडळींनो, उद्या दुपारी 12 ते 20 मिनिटापासून ते दुपारी 1 वाजून 40 मिनिटापर्यंतचा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ, पवित्र आणि फलदायी राहण्याची शक्यता आहे. या काळात कोणतीही महत्त्वाचे कामे, देवाणघेवाण किंवा चर्चा केल्यास त्यात यश मिळण्याचे मोठे योग प्रमाणावर वाढते. उद्या सकाळी 8 वाजून 30 मिनिटापासून ते सकाळी 10 वाजेपर्यंतचा काळ काहीसा प्रतिकूल किंवा राहू काळाचा राहण्याची शक्यता आहे. या काळात कोणतेही नवीन कामे सुरू करणे, महत्त्वाचे करार करणं किंवा प्रवासाला निघणं टाळावे. हा काळ शांतीचा कुलदेवतेचे नाव घेता घालवा. तुमच्यासाठी उद्याचा अतिशय शुभ रंग म्हणजेच की गुलाबी, पांढरा, गर्द लाल. उद्याचा या रंगाचे वस्त्र परिधान केल्यास किंवा एखादी लाल गुलाबी रुमाल जवळ ठेवला तुमच्यातील सकारात्मक ऊर्जा आणि आदिशक्तीचा आत्मविश्वास कैक पटीने वाढेल. मंडळींनो, उद्या तुमचा भाग्यवान अंक आहे 9. त्याचबरोबर मंडळींनो, तुमचं उद्याचा शुभ अक्षर आहे तर अक्षर आहे उद्या तुमच्यासाठी. उद्या तुमच्यासाठी उत्तर दिशा अत्यंत शुभ आणि लाभदायी राहील. कोणत्याही महत्त्वाची बैठक, देवाणघेवाण किंवा प्रवासाची सुरुवात या दिशेने करणं अत्यंत अनुकूल ठरेल. मंडळींनो, उद्या शुक्रवारचा दिवस सकाळीच किंवा संध्याकाळच्या सोप्या पण प्रभावी उपाय. उद्या शुक्रवारच्या पवित्र दिवशी संध्याकाळी सूर्यास्तानंतर घराच्या मुख्य दारापाशी गायीच्या शुद्ध तुपाचा किंवा तिळाचा तेलाचा एकमुखी दिवा लावा. त्या दिव्यामध्ये चिमूटभर कुंकू आणि हळद टाकावी. दिवा लावल्यानंतर घरामध्ये अगरबत्ती, उदबत्ती, धूप किंवा नक्की कापुराचा धूप किंवा पसरावा. त्यानंतर शांतचित्तेने देवाऱ्यासमोर बसून डोळे बंद करून आपल्या कुलदेवतेचं स्मरण करावे. कमीत कमी 108 वेळा किंवा 11 वेळा एक नामाळ जप करावा. कुलदेवतेचं नामस्मरण ओम महालक्ष्मी देवाय नमः, ओम महालक्ष्मी देवाय नमः या मंत्राचा मनोभावे जप करावा. अत्यंत सोप्या उपायाने घरातील सर्व नकारात्मक शक्ती, कलेश, नजरदोष आणि दारिद्र्य दूर होईल. तर मंडळींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओमधले प्रत्येक शब्द तुमच्या मनाला लागले असेल किंवा तुमच्या मनाला एक सकारात्मक ऊर्जा मिळाली असेल तर तुम्ही या व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. तर मंडळींनो, भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व रुचक राशीच्या मंडळींना श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त.